नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर नागदेवतेचं चिन्ह काढलं तर घरात सुख शांती येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. मग नागपंचमीच्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी नक्की काय करावं, चला जाणून घेऊया. 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि पहिला श्रावणी सोमवार सुद्धा एकाच दिवशी आहे. म्हणूनच यंदाची नागपंचमी शिवभक्तांसाठी विशेष मानली जात आहे. या दिवशी नेमकी पूजा कशी करायची, नागदेवतेला काय अर्पण करायचं, कोणता मंत्र म्हणायचा, राहू केतू किंवा काल सर्पदोषासाठी कोणते धार्मिक उपाय केले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणती कामं करू नयेत, या सर्वच प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. आता श्रावण महिना म्हटलं की भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेला महिना. भगवान शिवाच्या गळ्यात नागराज वासुकी विराजमान असल्याचं आपण अनेक शिव प्रतिमांमध्ये पाहतो. त्यामुळे भगवान शिव आणि नागदेवता यांचा अतूट संबंध धार्मिक परंपरेत सांगितला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेचं पूजन करून निसर्गातील सर्पांविषयी आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नागदेवतेची पूजा केल्यानं भगवान शिवाची कृपा तर मिळतेच, शिवाय घरात सुख शांती नांदते अशी श्रद्धा आहे. ज्योतिषीय परंपरेत नागपंचमीचा संबंध राहूकेतू, नागदोष आणि काल सर्पदोषाच्या शांतीशीही जोडला जातो. मात्र हे धार्मिक आणि ज्योतिषीय विश्वास आहेत. आता 17 ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला सोमवार आहे. याच दिवशी नागपंचमी आहे. म्हणजे एकाच दिवशी भगवान शिवाची उपासना आणि नागदेवतेचं पूजन करण्याची संधी भक्तांना मिळणार आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी सुरू होऊन 17 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत असल्यानं उदय तिथीनुसार 17 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाते. पूजेची अचूक वेळ मात्र आपल्या शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे स्थानिक पंचांगातील मुहूर्ताला प्राधान्य द्यावं असंही सांगितलं जात आहे. आता नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी? सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवघर आणि घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर भगवान शिवाचं स्मरण करून शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं. बेलपत्र, फुलं आणि आपल्या परंपरेनुसार उपलब्ध पूजा साहित्य अर्पण करून भगवान शिवाची प्रार्थना करावी. आता नागदेवतेच्या पूजेसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा स्वच्छ करावी. काही भागात घराच्या प्रवेशद्वारावर किंवा भिंतीवर किंवा देवघरातच नागदेवतेचं प्रतीक म्हणून रांगोळी, गेरू किंवा पारंपरिक पद्धतीने नागाचं चित्र काढण्याची प्रथा आहे. तुम्ही नागदेवतेच्या मातीच्या मूर्ती किंवा चित्र ठेवूनही पूजा करू शकता. त्यानंतर नागदेवतेसमोर दिवा आणि धूप लावावा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावी. फळं आणि सात्विक नैवेद्य दाखवावा. नागदेवतेचे ध्यान करून हात जोडून प्रार्थना करावी. यानंतर ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. पूजा झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी आरती करावी. आपापल्या घरातील प्रथा परंपरेनुसार आपण नागदेवतेची पूजा करू शकता. तुमच्या भागामध्ये नागदेवतेची पूजा कशी करतात, नागपंचमीला काय विशेष करतात, हे कमेंट करून नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाचं, नागपंचमी म्हटलं की नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. मात्र महत्त्वाची गोष्ट, जिवंत सापाला पकडून दूध पाजू नये. त्यामुळे नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्रासमोर नैवेद्य म्हणून दूध ठेवण्याची धार्मिक पद्धत आपण अवलंबू शकतो. आता नागपंचमीच्या दिवशी विशेष काय करावं, तर काही सोपे धार्मिक उपाय आहेत जे तुम्ही या दिवशी करू शकता. सर्वात पहिला उपाय, शिवपूजा. नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावं, बेलपत्र व्हावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दुसरा उपाय तुम्ही करू शकता, नागदेवतेच्या मंत्राचा जप. भगवान शिवाची पूजा झाल्यावर जेव्हा आपण नागदेवतेची पूजा कराल त्यानंतर ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. यावेळी नागदेवतेसमोर दिवा लावून या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 11, 21 किंवा 108 वेळा किंवा आपल्या क्षमतेनुसार या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. एवढंच नाही तर काही धार्मिक ज्योतिषीय परंपरांमध्ये नागपंचमीला चांदीची वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. आता चांदी ही शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. मात्र हा उपाय श्रद्धेचा भाग आहे.
चांदी खरेदी केल्याने आर्थिक लाभ होतो असाही भक्तांचा विश्वास आहे. आता ज्यांच्या कुंडलीत राहू केतूशी संबंधित दोष असल्यास ज्योतिषीय विश्लेषणात सांगितलं गेलंय की ते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना करून आपले दोष दूर करू शकतात किंवा काही प्रमाणात का होईना ते कमी करू शकतात. यासाठी काही परंपरांमध्ये नागदेवतेची पूजा, शिवमंत्रांचा जप आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. आपण यावेळी राहू मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम राहवे नमः किंवा केतू मंत्राचा जप जसे ओम केतवे नमः या मंत्राचा जप करू शकता. हे मंत्र म्हणताना उच्चाराबाबत काही खात्री नसेल तर साधा ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा भक्तिपूर्वक जप करता येऊ शकतो. यामुळे कालसर्पदोष किंवा नागदोष कमी होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं. मात्र हे विशिष्ट उपाय करण्यापूर्वी आपण जाणकार ज्योतिषांचा सल्लाही घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काय करू नये. तर धार्मिक परंपरेनुसार या दिवशी जमीन खोदणं, नांगरणं किंवा मातीची अनावश्यक कामं करत नाहीत. यामागे एक व्यावहारिक कारणही सांगता येतं. जसे जमीन खोदताना सापाच्या अधिवासाला किंवा बिळाला इजा होऊ नये किंवा बिळाला इजा होऊ शकते. शिवाय झाडं तोडणंही टाळावं, कारण झाडामध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या जीवांना इजा होऊ शकते. काही परंपरांमध्ये या दिवशी शिवणकाम, सुईधाग्याचे काम आणि धारदार वस्तूंचा वापर टाळण्याची प्रथा आहे. तसेच काही घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तवा किंवा लोखंडी भांड्याचा वापर टाळण्याची परंपरा आहे. ही सर्व प्रथा प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या घराच्या परंपरेचा आदर करावा आणि सर्वात महत्त्वाचं, सापाला या दिवशी त्रास देऊ नये किंवा कधीही त्रास देऊ नये. कारण नागपंचमी म्हणजे फक्त सापाची पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा संदेश देतो. हा भगवान शिवाच्या गळ्यातील नाग आपल्याला निसर्ग आणि मानव यांच्यातील सह अस्तित्वाची आठवण करून देतो. म्हणून या दिवशी मोठे मोठे खर्च करण्यापेक्षा श्रद्धेनं पूजा करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि निसर्गाचं संरक्षण करा आणि कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मग यंदा 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे. त्यामुळे भगवान शिवाला प्रसन्न करा आणि सोबतच नागदेवतेलाही प्रसन्न करा. शक्य असल्यास दान धर्म करून मनापासून भगवान शिवाकडे आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.